आणि सगळ्यांना आय डोंट नो व्हाय इरिटेट होतं तन्मय, तन्मय का? पण तन्मयच्या नावाचेच मी उखाणे घेणार. दुसऱ्या कोणाच्या नावाचे नाही बिकॉज आय एम क्रेझी अबाउट तन्मय भट. तर मी फक्त त्याच्या नावाचेच म्हणून उखाणे घेते, दुसऱ्या कोणाचेच नाही घेत. तुम्ही हे उखाणे तुमच्या लग्नात नाहीतर साखरपुड्यात यूज करू शकता. फक्त तन्मय नावाच्या जागी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा हसबंडचं नाव घ्या. ठीक आहे? तर इट्स दॅट सिम्पल. पण मी फक्त तन्मयच्या नावाचेच उखाणे घेणार. तर आता मी छान उखाणे बनवलेत आणि मला झोप पण खूप छान आली. मध्ये-मध्ये मला झोपमोड झालेली 1-2 वेळा. पण ठीक आहे, एवढं काही सीरियस नाही. मी एकदम 6-7 तास एकदम छान झोपली आहे. रात्री मी 1 वाजता उठलेलो मी आणि माझी रूममेट आणि आम्ही दाल खिचडी ऑर्डर करून खाल्ली. ती एकदमच ब्लँड होती, पण ठीक आहे. सोल फूड. दाल खिचडी इज लाइक सोल फूड. मी खाल्लं ते आणि झोपली आणि सकाळी 9:30 वाजता उठली आणि मग मला थोडं डाउटफुल होतं, की हे लाउंज अजून पण ओपन आहे का? लास्ट टाईम इकडे जेव्हा मी खूप पोल्युशनमध्ये इकडे एअर क्वालिटी एकदम जास्त होती. एकदम ब्रीदेबल एअर नव्हती तेव्हा मी इकडे आलेली. तर मला वाटलं की हे बंद वगैरे झालं असेल. ॲक्चुअली क्रूसाठी हे लाउंज बनवलंय आणि इकडे ना थोडंसं किचन टाइप बनवलंय म्हणजे असं स्टोव्ह ठेवलाय. तर ज्या क्रूला ना म्हणजे असे मिडनाईटच्या नंतर लँड करतात, नाहीतर ऑफ टाईमवर लँड करतात. तर मध्ये यांनी आय-बी-एसवाल्यांनी सुरू केलेले की ते इकडे त्यांच्यासाठी बुफे ठेवायचे. तर खाली लाउंजमध्ये कसं तुम्हाला एकदम प्रॉपर ड्रेस्ड अप होऊन जावं लागतं. लाइक तुम्ही असे रूममधले कपडे घालून आणि असे रूम स्लिपर्स घालून नाही जाऊ शकत. तर इकडे हा फ्लोअर पूर्ण क्रूचा होता आणि इकडे मग क्रू काहीच आहे. तर मी इकडे लास्ट टाईम बनवलेला व्हिडिओ आणि मला वाटतं तेव्हापासूनच बंद झालाय. तर इकडे आता फक्त सगळे नुसतं चिल मारतात. इकडे पाठी बुक्स वगैरे आहेत जे तुम्ही वाचू शकता. 2 टीव्ही आहेत आणि काय-काय बडबड करू शकता आणि फोनवर बोलू शकता आणि टाईमपास करण्यासाठी बेसिकली हे बनवलं आहे क्रू लाउंज. तर मी इकडे येऊन बनवले रील्स कारण इकडे एकदम शांती आहे आणि छान एकदम मजा आली रील्स बनवून. 1 तासापासून माझं हे काम चालू आहे. आता माझ्या पोटातून ॲक्चुअली गुडगुड, गुडगुड आवाज येते कारण मला खूप भूक लागली आहे. तर मी जाऊन आता खाते काहीतरी आणि 1:30 वाजता मला निघायचं आणि आज थोडे जसं मी तुम्हाला सांगितलं रिस्की फ्लाइट्स आहे ज्याच्यावर ऑडिट होऊ शकतं. ऑडिटची मी घाबरत नाही यार, म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्ही सगळं फॉलो करताना तर कोणाशी घाबरायची गरज नाहीये. पण ते थोडं असतं ना जसं आपण वायवा आणि एक्झाम्स आणि असं सगळं थोडं मनामध्ये ते थोडं अँक्झायटी होते ना, की हां एकदम प्रॉपर करायचं सगळं आणि प्लस खूप डिमांडिंग फ्लाइट आहे ही. खूप सारे प्री बुक्ड